नमस्कार फ्युचर डॉक्टर्स. मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, MD अनाटॉमी, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर. करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून आज आपण तुम्हाला एक सर्वात महत्वाचा संदेश देण्यासाठी आलेलो आहे. NTA एकदा आपल्याला रिनीट घ्यायचं ठरलंय. 2026च्या परीक्षेमध्ये पुन्हा एकदा एक्झाम घेण्याचं ठरलेलं आहे. त्या धर्तीवरती NTA काय तयारी केली आहे या संदर्भात आज आपण बोलण्यासाठी आलोय. NTAच्या परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक अतिशय मोठा सकारात्मक डिसिजन घेतलेला आहे. तो म्हणजे NTA मध्ये झालेला मुख्य बदल हे आणि काही नवीन सुधारणाच्या बाबतीमध्ये आज आपण पाहणार आहे. त्यामध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. NTAचे नेतृत्व अधिक मजबूत करण्यासाठी भारत सरकारमधील 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची 2 संयुक्त सचिव आणि 2 संचालक स्तर नियुक्त करण्यात आली आहे. आणि या अधिकाऱ्याचे परीक्षेचे संपूर्ण नियोजन अगदी काटेकोरपणे करणार आहेत. NTA कडून AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा या रिनीट किंवा री एक्झाम मध्ये करण्यात आलेला आहे. या परीक्षेमध्ये मल प्रॅक्टिसेस होऊ नये, पेपर फूट होऊ नये आणि कसल्याही प्रकारच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेपर्यंत NTA कडून कसल्याही प्रकारची हलगर्जीपणा होऊ नये यासाठी परीक्षामध्ये गैरसोय आणि गैरप्रकार होऊ नयेसाठी या ठिकाणी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर म्हणजे त्याचा अर्थ CTO ची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये बायोमेट्रिक त्याचबरोबर फेस ऑथेंटिकेशन AI त्याद्वारे कडक देखरेख केली जाणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं फेस ऑथेंटिकेशन असेल किंवा जे काही आपले इन्व्हिजिलेटर आहेत या सगळ्यांची सुद्धा अगदी स्ट्रिक्टली या सर्व गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. पारदर्शकता आणि मनुष्यबळ व्यवस्थापनच्या बाबतीमध्ये सुद्धा काही महत्वाच्या टॉपिक बदल करण्यात आलेले आहेत. संस्थेमध्ये सर्वोत्कृष्ट प्रणाली लागू करण्यासाठी चीफ फायनान्स ऑफिसर म्हणजे CFO आणि जनरल मॅनेजर ह्युमन रिसोर्सेस अशी तज्ञ पदे भरण्यात आलेली आहे. NTAनं या रिनीटच्या धर्तीवरती सुरक्षित परीक्षा पद्धतीसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, त्याचे भाषांतर, छपाई, वाहतूक म्हणजे ट्रान्सपोर्टेशन याच्यामधील तंत्रज्ञानाच्या मदतीने अत्यंत सुरक्षित आणि एकदम काटेकोरपणे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तक्रार निवारणासाठी सुद्धा विद्यार्थ्यांच्या शंका, तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी विशेष व्यवस्था या माध्यमातून केलेली आहे. त्याचबरोबर या निर्णयाचा फायदा काय होणार आहे? दरवर्षी कोट्यावधी विद्यार्थी NTAच्या कोट्यावधी नाही आपल्याला लाखो म्हणतात. यावर्षी जवळपास 12,79,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय. जवळपास 22.5 लाखच्या आसपास परीक्षेला बसलेल्या NTAच्या परीक्षा देतात. अलीकडच्या काळात घटनांमुळे निर्माण झालेली चिंता लक्षात घेऊन परीक्षेची व्यवस्थेची अखंडता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा दृढ करण्याचा महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेले आहे. आता प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याला त्याचा हक्क आणि न्याय हा 100% मिळणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांनी अफवावर कसल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका. 100% यावेळेस परीक्षेमध्ये फुटीचा प्रकार होणार नाही आणि कसल्याही प्रकारचं मॅल प्रॅक्टिसेस होणार नाही असं स्ट्रिक्टली NTAच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. कदाचित या संदर्भात काही जर तुम्हाला वाटलं तर वेळोवेळी आपण NTAच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला हे करायचं आहे. त्यामध्ये www.nta.ac.in या वेबसाईटवरती जाऊन आपले डिटेल्स सगळ्या गोष्टी बघायचं आहे. एकंदरीत यावर्षी जी परीक्षा 21 जून रोजी 2026ला होणार आहे ही रिपरीक्षा घेण्याची नामुष्की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा NTA वरती आलेल्या आहे. या धर्तीवरती एकदम स्ट्रिक्ट आणि मुस्क्या आवळल्या गेल्या आहेत. सर्व प्रकारच्या ज्या परीक्षेमध्ये काही मल प्रॅक्टिसेस केल्या जाणार आहेत त्या संदर्भातल्या गोष्टी सुद्धा अगदी स्ट्रिक्टली त्याच्यावरती कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकारचं सेंट्रल वरून सर्व म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्र्यापासून ते प्रत्येक लेवल पर्यंत सर्व गोष्टी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहे. त्यामुळं आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी कसल्याही प्रकारची चिंता करण्याची कारण नाही. कारण तुम्ही जो गेल्या 2 वर्ष काही जण रिपीट केले नसलेला 3 किंवा 4 वर्षामध्ये जे काही तुमच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासाच्या मध्ये जो तुम्ही परिश्रम केलेला आहे, अखंड परिश्रम केलेला आहे, तुमच्या घरातील प्रत्येक पालकाचं गेल्या 18 ते 19 वर्षापासूनचं जे स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या सर्व माता पितांनी आणि सर्व असणाऱ्या तुमच्या बॅक हिरोज नाती एक सर्वात महत्वाचं पाऊल सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बाबतीमधून केलेलं आहे. आपण आता इथून पुढे राहिलेल्या 20 ते जवळपास 30 ते 31 दिवसामध्ये प्रत्येक क्षण विचार करा. जवळपास या 24 तासांमधील वेळेचं नियोजन करा. 100%
6 ते 8 तास अदर ऍक्टिव्हिटीमध्ये घालवा. जवळपास 14 तासाच्या आसपास अभ्यास तुमचा झाला पाहिजे. तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी निर्माण झाली या माध्यमातून 100% तुम्हाला यश मिळणार आहे. कारण प्रत्येक ज्या पाठीमागच्या परीक्षेमध्ये तुम्हाला जर समजा असं वाटत असेल की माझा सिलेक्शन होण्या एवढे मार्क्स होते, तर आता सुद्धा तशाच प्रकारचे मार्क्स तुम्हाला 100% पडणार आहे. कारण तुम्ही गेल्या 2 वर्षामध्ये प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार नव्हतं अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अपॉर्च्युनिटी या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही पुन्हा एकदा प्रत्येक टप्प्यावरती लक्ष देऊन आणि डोळ्यात तेल घालून अभ्यास करा. 30 दिवस खूप असतात. 97 चॅप्टर्स आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी या सर्वांच्या रिव्हिजन कडे कॉन्सन्ट्रेशन करा. कसल्याही प्रकारच्या जे काही प्रलोभन आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून या सगळ्याकडे कसल्याही प्रकारे दुर्लक्ष करा. काहीही उपयोग नाही. या सर्व गोष्टीचा आपल्या आयुष्यामध्ये काही परिणाम होणार नाही. आपण अभ्यास आणि परिश्रम हेच आपल्याला कडेपर्यंत घेऊन जाणार आहे. यशाचा जो राजमार्ग आहे तो फक्त परिश्रम आणि कठोर परिश्रम आहे. यशासाठी शॉर्टकट नसतो. त्यामुळं हा शॉर्टकट जर कुणी करण्याचा प्रयत्न ह्या परीक्षेच्या मध्ये पाठीमागे केलेला होता यांच्या 100% मुसक्या आवळल्या जाणार आहेत आणि ते सर्व आता ह्या प्रोसेसच्या बाहेर पडणार आहेत. त्यामुळं तुम्हाला निश्चित अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपल्या हार्दिक शुभेच्छा देऊन आपला आयुष्यातील स्वप्न साकार करावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.